हॅलो एव्हरीवन. आज आपण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे रजिस्ट्रेशन म्हणजेच इनरोलमेंट करण्याचे फायदे आज जाणून घेणार आहोत आपण. ज्यावेळेला तुम्ही तुमचा लॉचा 5 इयर कोर्स किंवा 3 इयर कोर्स कंप्लीट करता त्यावेळेला तुम्ही लॉयर झालेले असता, परंतु तुम्हाला कोर्टामध्ये प्रॅक्टिस करता येत नाही, तुम्हाला कोणी ॲडव्होकेट म्हणू शकत नाही किंवा तुम्ही स्वतः देखील तुमच्या नावाच्या आधी ॲडव्होकेट हा शब्द लावू शकत नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या क्लायंटला न्यायालयाच्या समोर रिप्रेझेंट करू शकत नाही, प्रॅक्टिस करू शकत नाही. फक्त तुम्ही लॉयर झालेले असता. मग ॲडव्होकेट होण्यासाठी काय करावं लागतं, तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे इनरोलमेंट करावी लागते स्वतःच्या नावाची. त्याची संपूर्ण प्रक्रिया असते आणि त्यानंतरच तुम्हाला ॲडव्होकेट म्हणून सनद बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करता येते. मग आता हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे इनरोलमेंट करण्याचे काय बेनिफिट्स आहेत, काय फायदे आहेत, तर यातला पहिला फायदा आपल्याला म्हणता येईल की तुम्हाला तुमच्या क्लायंटला रिप्रेझेंट करता येतं कोर्टाच्या समोर, कारण तुम्ही ॲडव्होकेट झालेले असता, म्हणजेच तुम्हाला प्रॅक्टिस करता येते. दुसरा फायदा असा होतो की तुम्ही इनरोलमेंट ज्या वेळेला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे कराल, ती जी तारीख आहे त्या तारखेपासून तुमचा ॲज अन ॲडव्होकेट म्हणून एक्सपिरियन्स काउंट केला जाईल आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला भविष्यकाळातल्या कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, स्पर्धा परीक्षा असतील किंवा कुठल्याही पोस्ट असतील ज्याच्यासाठी ॲडव्होकेट ही रिक्वायरमेंट आहे, सर्टेन इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांना आवश्यक असतो, तर तो जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स काउंट करण्याचा जो दिनांक आहे तो दिनांक म्हणजेच तुमची इनरोलमेंटची डेट आहे. त्यामुळं तुमच्यापैकी जे कोणीही रिसेंटली लॉ ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर स्वतःच्या नावाची इनरोलमेंट करून घ्यायची आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे. थँक्यू सो मच.